नमस्कार सगळ्यांना. इथे बघू शकता राजमा मूग अशी भिजायला घातले होते. आज मी राजमाचीच भाजी करणार होती. मूग तर उद्यासाठी ठेवले होते. चहा केला होता. त्याच्यानंतर मग आमच्या लाईटच नव्हता म्हणून मी चूल पेटवली. चूल तर पेटतच नव्हती. किती वेळ झाला मी कागद टाकत होती. चूल काय माझ्याकडून पेटतच नव्हती. बघू शकता इथे पण परतची विझलीच होती. नंतर मी कपड्यांच्या घड्या केल्या. मला बाहेर जायचं होतं. नाश्त्याला काय बनवायचं मिस्टर बोलले आंबोळी कर. घावणे केले आणि बसमधून गेलो आम्ही. बसला एवढी गर्दी होती की आत्ता कुठे मला बसायला मिळालं. त्याच्यानंतर मी शूट केलं कारण गर्दीमुळे मी मोबाईल बाहेर काढलाच नव्हता. बघू शकता इथे शेवटच्या सीटला बसायला मिळालं. आम्हाला स्मितला डॉक्टरकडे आणायचं होतं. त्याची तब्येत कमी डाऊन झाली होती. ताप येत होता भरपूर त्याला. बरेच दिवस त्याला ताप येतो. कमीच काही होत नव्हता. नाश्ता केलेला. बाहेर पडलो तर बघतो तर एवढं वादळ वारा सुटला होता. पाऊसच पडायला आलेला होता. 3-4 वाजले होते आणि एवढा पाऊस वाटत होता आता पडतोय की काय. तुळशीची लग्न होते आमच्याकडे त्याच्यामुळे लवकर पण घरी यायचं होतं. तुळशी तर आमचा स्मित उभा राहिला होता. बघू शकता इथे तुम्ही. आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडे कुंवार मुलं उभी करायची असतात लग्नाला. त्याच्यानंतर आम्ही सगळं आवरलं. फटाके वगैरे फोडलेले. थोडा वेळ एन्जॉय केलेला. बघा कशी. ओके बाय टेक केअर.